लोक व्यवसाय करताना त्यामधून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळेल याकडे लक्ष देतात. पण काही लोक असे असतात की त्यांना समाजाचं देणं घेणं असते. त्यांच्यासाठी पैसा म्हणजे सर्व काही नसते. असं हे हॉटेल आहे शिवम पॅलेस फॅमिली आणि गार्डन रेस्टॉरंट. हे शिवम हॉटेल आहे दर्यापूर ते अमरावती रोडवर. पहिल्यांदा या शिवम हॉटेलमध्ये नॉनव्हेज उपलब्ध राहत होतं. पण हे हॉटेल मोहन टेकाळे आणि शेखर राणे यांनी व्यवसाय करता घेतल्यानंतर त्यांनी नॉनव्हेज हद्दपार करून प्युअर व्हेजिटेबल हॉटेल इथं लावलेलं आहे. म्हणजे इथं नॉनव्हेजचं कुठल्याही प्रकारचं मिळणार नाही ही निश्चित. हॉटेल चालवणारे मालक बदलल्यानंतर त्यांना नवीन नवीन कल्पना सुचतात आणि अशीच इथे मोहन टेकाळे आणि शेखर राणे यांनी एक नवीन कल्पना काढली. नवीन वर्षात लोकांना असं वाटतंय की दारू मटण खाणेच म्हणजे हे नवीन वर्षाचा उत्साह साजरा असतोय. पण घरच्या कुटुंब हे घरी राहतात, त्यांचे मुलं बाळं घरी राहतात. म्हणून जे दारू पित नाहीत, ज्या महिला घरी राहतात अशा महिलांना त्यांच्या मुलं बाळांना एक नवीन त्यांनी स्टेज उपलब्ध करून दिलं. आज म्हणजे सरदार सर आहेत, यांना तिथं गायनाकरता बोलावलं आणि सर्व महिला स्वतःच्या घरच्यांसोबत त्या तिथे नाचू शकतात. म्हणजे हा आनंद वेगळाच. नवीन वर्षाकरता यांनी जो हा कार्यक्रम महिला मुलं आणि जेंट्सकरता उपलब्ध करून दिला हा वाखाणण्याजोगता होता. आणि इथे कुठल्याच प्रकारची दारू पिऊन एकही जेंट्स किंवा लेडीज आलेली नव्हती. पण त्यांच्या मनामध्ये जो उत्साह होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हास्य होते ते एक वाखाणण्याजोगं होते. इथे येणाऱ्याच्या वयाला कुठलाही सीमा नव्हती. जवळजवळ 7 ते 8 वर्षाच्या मुलींपासून तर 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत इथे ही सुविधा त्यांनी नवीन वर्षात उपलब्ध करून दिलेली होती. आपण स्क्रीनवर पाहता. आता ते ज्या गाण्यावर नाचतात ते मला गाणं दाखवता यासाठी येत नाही की त्या मला यूट्यूबवर तिथं कॉपीराईट लागतो, त्यामुळे माझं नुकसान होतं आहे. पण आता ह्या ज्या महिला नाचत आहेत ह्या आहेत गोपाल पाटील यांच्या पत्नी, जे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत. म्हणजे प्रतिष्ठित लोकांच्या घरच्या महिलासुद्धा इथं आलेल्या होतात. कारण हे स्टेज जे राणे यांनी उपलब्ध करून दिले असं स्टेज सध्या तरी दर्यापुरात कुठं नाही. खरंच एक नवीन मालक नवीन कल्पना सुचवतो आणि महिलांना स्टेज उपलब्ध करून देतो. हे मजाच और काही. मी जरी एकटा असलो तरी मलाही असं वाटत होतं की नाही या ठिकाणी आज आपली पत्नीसुद्धा असायला पाहिजे. पण मला हे लेट माहीत झालं. सर्व एकत्रित आल्यानंतर जो त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य होते, त्यांच्यासोबत त्यांच्या घरचे लोक, हे वेगळंच काही असते हो रसायन. नाहीतर लोक बारमध्ये जातात, महिला घरी राहतात. पण हे एक उत्कृष्ट कार्यक्रम जो राणे आणि टेकाळे यांनी शिवम हॉटेलवर आयोजित केला होता. लहान मुलं जे असतात त्यांच्यासाठी इकडे खेळणेसुद्धा उपलब्ध होतात. म्हणजे आज नवीन वर्षात लहान मुलांनासुद्धा खेळायला बागडायला भेटलं, त्यांच्या आईवडिलांनासुद्धा मोकळीक भेटली. खूपच लय मज्जा आली पाहिलं मी ते. म्हणून माझा एक विचार झाला की हा शिवम हॉटेलचा जो उपयुक्त महिलांसाठी कार्यक्रम आहे हा लोकांच्यापर्यंत पोचला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी घेतला. तसेच मी सर्व समाजातील घटकांना विनंती करतो की एकदा आपण दर्यापूर ते अमरावती रोडवर जे शिवम हॉटेल आहे तिथे महिला किती सुरक्षित आहेत, लहान मुलं किती सुरक्षित आहे, हे एकदा तरी हॉटेलला भेट दिल्याशिवाय आपल्याला माहीत पडणार नाही. नक्कीच आपण भेट द्या आणि या हॉटेलच्या चवीचा स्वाद घ्या. आणि या हॉटेलचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतः मालक स्वतःची पत्नी घेऊन तिथे एन्जॉय करत आहे, नाचत आहे. हे क्वचित लोकांना साध्य होतं. यावरच आपण शेखर राणे जे हॉटेलचे मालक यांची प्रतिक्रिया घेऊ. हे तुम्ही डोक्यात कसं काय आणलंय? माझी सर्वप्रथम संकल्पना येत आहे की सर्व लोकांनी आपल्या फॅमिलीसोबत वेळ दिला पाहिजे. आणि 31ला माणूस बाहेर जाते, महिला घरी राहते, हे मला काही योग्य नाही वाटत. त्याच्यामुळे सर्वांना सोबत घेऊन हा जो सोहळा आहे हा सर्व कुटुंबासोबत साजरा केला पाहिजे, म्हणजे अशी एक इच्छा होती. आणि त्यासाठी
कोणी यो अथवा मला बरेच जणांनी म्हटलं की असा काही सोहळा नसते, 31ला फक्त 12च चालत असतात. पण मी एकदा करून पाहिलं, ज्या लोकांना यायचं आहे ते येतील. आणि दुसरी गोष्ट, हे हॉटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामागच माझी संकल्पना ही आहे. हा माझा व्यवसाय नसून ही माझी सेवा आहे. जिथं नवीन वर्षाला जर अशी महिलांची गर्दी येत असेल, त्यात भोपळीची बायको आली बा, माया बिन काही समजत नाही. खेळातला माणूस आणि खेळातले स्टेज उपलब्ध करून दिलं. महिला सोबत ह्या लहान लहान मुली आहेत हो, पण ना मायबापा सोबत नाचताना काय काय बोल, तुला लई मजा आली असेल बापा. हो नाही, पहिल्यांदा ठरलं असेल असं हे आई बाबा सोबत सांग नाही, म्हणजे तू आई वडील सोबतच नेता वाटते. म्हणजे असं हे हॉटेल शिवम हॉटेल काय मजा येऊन राहिली बा. चांगले चांगले लोक आहेत बा, हे पण आता. समाजात असे कमी हॉटेल मालक राहतात की ते नफा न पाहता समाजाला त्यांच्याकडून कसं चांगल्या प्रकारचं एन्जॉय म्हणून योगदान देण्यात येईल ही त्यांची एक अपेक्षा असते. आणि ते साध्य करून दाखवलं टेकाळे आणि शेखर राणे यांनी. आपण आपल्या स्क्रीनवर पाहता. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. गंधा कफाना यूट्यूब चॅनल दर्यापूर.